मराठा आणि ओबीसी समाजामध्ये पुन्हा एकदा वाद उफावून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। अर्थात याला कारण आहे ते आरक्षणाचंच। ओबीसीच्या वतीनं आज पुण्यामध्ये एक अत्यंत मोठी आणि महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे। त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, काय चर्चा याच्यामध्ये झालेली आहे, या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी माझ्यासोबत ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आहेत। त्यांच्याशी आधी आपण बोलूया। सर, नेमकी बैठक कशासाठी आयोजित केली होती? मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं की अनेक वाद याच विषयाला धरून निर्माण झालेले आहेत। आजची बैठक नेमकी कशासाठी होती, काय ठरलं? बघा, आम्ही ओबीसी विजयंती एसबीसी बांधवांना आव्हान करत आहोत की 1 सप्टेंबरला आपल्याला मुंबईला जायचं आहे। ज्यांना कुणाला झुंडीची भाषा कळते, जर इथलं सरकार कुणाच्या मोर्चाला, कुणाच्या शिवराळ भाषेला घाबरत असेल आणि संविधानाची तत्व पायदळी तुडवत असेल तर त्यांना आपल्याला आता आपली संख्या सुद्धा दाखवावी लागेल। आणि ओबीसी बांधवांना माझं सांगणं आहे, आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून ही लढाई लढतोय। ही लढाई लढत असताना आज रोजी त्याचं आउटपुट काय, तर आम्ही हारलोय। हे खेदानं नमूद करावंसं वाटतंय, कारण आमच्या मागे कोण आमदार, खासदार, मंत्री राहिलेले नाही आणि आम्ही झुंड दाखवू शकलो नाही। म्हणून आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय आणि जात पडताळणी समितीचे सुद्धा निकष बदलले जात आहेत। जात प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार अजेंड्यावर प्रोग्राम घेत आहे। असं असेल तर ओबीसीचे हक्क अधिकार टिकणार नाहीत आणि ते संपलेलं आहे। आज रोजी मराठा समाजाचं ओबीसी मधलं इन्क्लुजन म्हणजे ओबीसी त्यांच्या स्पर्धेत उतरू शकत नाही आणि ओबीसी या मेन प्रवाहाच्या मेन स्ट्रीमच्या बाहेर पडेल। म्हणजे याचा अर्थ असा होतो की ओबीसीचं आरक्षण संपलंय तर तुम्हाला 1 सप्टेंबरला मुंबईला यावं लागेल। मुंबईला येणार नसाल तर ही शेवटची लढाई असेल आणि आम्ही आमच्या घरातलं संसार प्रपंच बघत बसू। पण तिकडे मराठा कुणबी जी जात प्रमाणपत्र दिले होते आतापर्यंत, मागच्या जरांगेंच्या आंदोलनानंतर जी घाईघाईनं सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, ते प्रमाणपत्र सुद्धा रद्द होताना दिसतायत। असं असताना सुद्धा तुम्ही कसं म्हणतायत की ओबीसी लढाई हारतायत? 22,20,577 परत सांगतो, 22,20,577 प्रमाणपत्र वाटलेत। रद्द किती झालेत? 2, 3, 4, 5। ती चॅलेंज झाली म्हणून रद्द झालेत, ती चॅलेंजेस झाली नाहीत ना। मुळात आता प्रत्येक ठिकाणी जर त्याला चॅलेंज करत बसलो, कोण करेल चॅलेंज? त्यामुळं मुळात ओबीसी किंवा भटका याला प्रमाणपत्र काढायला 6 महिने लागतात। त्यामुळे ओबीसीचे हक्क अधिकार, संविधानानं दिलेलं प्रोटेक्शन हे संपलेलं आहे। म्हणजे ओबीसीसाठी आता अत्यंत निर्णायक क्षण आलाय असं तुम्हाला वाटतं? निर्णायक नाही, हे शेवटचं आंदोलन असेल। आम्ही जे आंदोलन करणारी माणसं आहोत, कार्यकर्ते आहोत, गेल्या 3 वर्षापासून आम्हाला पोलीस संरक्षणामध्ये फिरावं लागतं। हे खरं तर दुर्दैव आहे आमचं। आम्ही गुन्हेगार आहोत का? आम्ही काही आतंकवादी आहोत का? कशासाठी आम्हाला पोलीस संरक्षणामध्ये फिरावं लागतंय? कारण आम्ही ओबीसीची बाजू बोलतोय म्हणून, आम्ही संविधानाची बात बोलतो म्हणून। मग हे असं होणार असेल तर आम्ही शेवटचा निर्णायक लढा आम्ही मुंबईला हाक देत आहोत ओबीसींना। तुम्ही आलात तर ओबीसीचं आंदोलन पुढे चालू राहील, तुम्ही नाही आलात तर आम्ही हतबल, आता मी व्यक्त झालोय, हतबल झालेलो आहोत। कुणाला काही वाटेल, आम्ही हरलेलो आहोत, आम्ही पराभूत झालेलो आहोत। आमचे मंत्री आम्हाला बोलायला तयार नाहीत। मी तेच तुम्हाला आता म्हणणार होते। आता काल चंद्रशेखर बावनकुळे पुण्यामध्ये होते, ओबीसीचे नेते आपण सगळेजण त्यांना म्हणतो। त्यांनी असं सांगितलंय की फार आक्रमक ओबीसींनी व्हायला नको, रस्त्यावर उतरू नका, थोडं सबुरीनं घ्या, असा सल्ला ते एकीकडे तुम्हाला देत आहेत। मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून, मंत्रिमंडळ म्हणून, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही आमचे हक्क अधिकार वाचवण्यात अनसक्सेस ठरलेले आहात। तुम्ही आमची अख्खी कायनात बुडवलेली आहे। ओबीसी विजयंतीचं आरक्षण संपवलेलं आहे। याला ओबीसीचे नेते जबाबदार आहेत। आता राज्य याला ओबीसीचे नेते जबाबदार आहेत, जसे मुख्यमंत्री जबाबदार आहेत। अहो, मला एक सांगा, मराठा सब कमिटीच्या 13 बैठका होतात आणि ओबीसी सब कमिटीच्या 2 बैठका होतात। तुम्ही हा निर्णय घेतला गव्हर्नमेंटनं, हा निर्णय घेत असताना या निर्णयाचा परिणाम ओबीसीवर काय होणार आहे हे जर सरकारला कळणार नसेल तर आम्हाला एकदा झुंडीची भाषा या सरकारला दाखवावी लागेल। पण झुंडीची भाषा एकीकडे तुम्ही म्हणतायत, खरंच आंदोलनानं तुम्हाला जे साध्य करायचंय ते खऱ्या अर्थानं साध्य होईल असं वाटतंय का? म्हणून जरांगेंनी दाखवलं ना करू, म्हणून तो मार्ग तुम्हाला प्रश्नच नाही ना। लोकशाहीमध्ये जर लोकांचीच भाषा इथल्या सरकारला कळत असेल, झुंडीचीच भाषा, शिव्यांचीच भाषा जर कळत असेल, नाही इलाज आहे आमचा। काय करणार आहात, काय नियोजन आहे? आम्ही 1 सप्टेंबरला मुंबईला जाऊ। 1 सप्टेंबरला लाखोंचं आमचं आव्हान असेल। ओबीसीची संख्या जर दाखवायची असेल तर लाखोच्या संख्येने तिथं बांधव येतील। इथं आमच्या लेखीचं लग्न नाही, इथं आम्हाला कोण आमदार, खासदार, मंत्री आम्हाला कोण फिडिंग करणार नाही। ओबीसीची लोक आहेत, आम्ही ओबीसीच्या मंत्र्यांना भेटायचा प्रयत्न करू, त्यांना जाब विचारू, त्यांना उत्तर आम्हाला द्यायचं नसेल नका देऊ। तुम्ही जिथं असाल तिथं तुम्ही ती भूमिका घेतली पाहिजे आणि ती जर घेणार नसाल तर मग आम्ही
जनतेच्या दरबारात जाऊ. पण तुम्हाला मोर्चाला म्हणजे मोर्चा किंवा आंदोलन तुम्ही करणार आहात, त्याला जर परवानगीच सरकारनं नाकारली तर तुम्ही काय कराल? मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कुठली परवानगी दिली होती? कोणत्या आंदोलनाला परवानगी दिली होती? पण त्यांना जाऊन सगळे नेते मंडळी सगळे राज्यकर्ते भेटतात की? आम्हाला नाहीत भेटत. हे तर आमचं सवतीच्या लेकराचा अनुभव आहे ना आमच्यासाठी. आम्हाला ते राधाकृष्ण विखे म्हणतात हाकेला कोण हाकच देत नाही. अरे किती काय बोलावं आता त्यांच्या या एवढ्या ज्येष्ठत्वावर. आम्हाला शंका आहे की तुम्ही खरंच उन्हानं म्हातारे झाला का विचारानं म्हातारे झाला. परत बॉडी शेमिंग वगैरे होईल. वाईट वाटतो आम्हाला, कारण सगळे निकष आम्हीच पाळायचे. बॉडी शेमिंगचा विषय निघालाय म्हणून परवा मनोज जरांगे पाटील यांनी बावनकुळेंवर थोडी व्यंगात्मक टीका केली. त्या टीकेकडे तुम्ही कसं बघताय? हे बघा, जर जन्माला येण्याच्या अगोदर जर आम्हाला ऑप्शन असता, रंग कुठला पाहिजे, उंची किती पाहिजे, चेहरा कसा पाहिजे, याचा जर आम्हाला ऑप्शन असता तर आम्ही तसा ऑप्शन दिला असता ना. त्यामुळे मनोज जरांगेला सांगणं आहे, तुझी आई काय, आमची आई काय, बावनकुळे साहेबांची आई काय आणि मुख्यमंत्र्यांची आई काय. आई या सगळ्यांच्या आई आहेत. त्यामुळं तुम्ही एका बाजूला मा जिजाऊंचं नाव घ्यायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्येष्ठ मंत्र्यांची आईमाई काढत असाल, मुख्यमंत्र्यांची आईमाई काढत असाल, तर तुमच्या कृतीवर आणि तुमच्या हे नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करावं या महाराष्ट्रातल्या देशभरातल्या लोकांनी, असं मला वाटतं. ओबीसीसाठी आता निर्णायक क्षण आलाय, जसं मगाशी मी उल्लेख केला. आर या पार अशी लढाई आता येऊन ठेपली आहे. नाही, नक्कीच आर्या पार आम्ही तर तसं म्हणत नाही. आता आमचं आयसीयू वर आहे. निम्म तर आमचा अर्धांगवायू झालेला आहे. आता कुठेतरी मेंदू आणि चेहरा थोडा शिल्लक आहे, ते तरी वाचावं अशी आमची अपेक्षा आहे. पण याला जबाबदार तुमचेच नेते आहे असा सुद्धा आरोप ओबीसीकडनं सातत्यानं केला जातो. तो कशासाठी? नाही, नक्कीच आपण शेवटी आपलं जे त्रागा असतो, आपलं जे दुःख असतं ते पहिलं आपण आपल्या घरात सांगतो. त्यामुळे आमचा जो तो त्रागा आहे, तो आमचे नेते एकट्या भुजबळ साहेबांनी कितपत लढावं. बाकीच्यांची पण नैतिक जबाबदारी नाहीये का? तुम्हाला वाटत नाही का की ससाने हाके वाघमारे बोंबलतात ते तुम्हाला दिसत नाहीये का? तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्हा परिषदेला, तुमच्या पंचायत समितीला ओबीसीच्या दाखल्यावर तुमचाच एखादा नातेवाईकाच्या जागी बोगस कुणबी निवडून आलेला आहे. मग तुम्ही फक्त शांत बसायचं, तोंडात गुळणी धरायची का? तर आम्हाला यांची मतं नको. ओबीसी काय, ओबीसी आपलं ती बकरी आहेत, हुर केलं की पाठीमागे येतात, तो खिशातच आहे. त्याच्यामुळं आमचा त्राग आहे ना. ओबीसी मंत्री आणि ओबीसी आमदार खासदारांवर 100%. परंतु या राज्याचा प्रमुख कोण आहे? देवेंद्र फडणवीस. तुम्ही म्होरक्या आहात, तुम्ही प्रमुख आहात. तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित तो निधी द्यायचा आहे, व्यवस्थित सुविधा द्यायच्या. त्याच्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, आता तुम्हाला ज्या वेळेस जरांगेंनी फक्त एक लेटरवर इंडोर्समेंट केली म्हणून तुमची आई माई आणि आईचं दूध काढलं, आम्हाला वाईट वाटलं. आम्हाला खरंच वाईट वाटलं. आम्हाला तुमच्याबद्दल खूप राग आहे, रोष आहे. कारण की तुम्ही 2 वर्षामध्ये आम्हाला विचारलंच नाही. ओबीसी बद्दल तुम्ही बैठक लावली नाही, जी नैतिक जबाबदारी तुमची होती. पण बावनकुळे साहेब, तुमची जबाबदारी नाहीये का फक्त एकाच समाजाची अपीजमेंट करायची, एकाच समाजाला कुरवळायचं का? मग हे नंबर गेम आहे का? मग ओबीसीचे आमदार 180 नाहीत, 180 आमदार मराठा समाजाचे म्हणून तुमची ही मजबुरी आहे का? आम्हाला खाजगीत सांगा, तुम्ही खाजगीत सांगा. मंगेश दादा असं आहे बाबा, आमचं दुःख आहे, आमचं सरकार पडल, आम्ही विषय सोडून देतो ना. कशाला म्हणजे नाटक करता? ते बरखास्त करून टाका ती मंत्रिमंडळ उपसमिती. नका तुम्ही आमचं हे करू, आमचं आम्ही बघतो. मग त्यावेळेस आम्ही कोणता निर्णय घेतला तुमच्या पण विरोधात गेलो तर मग बोलू नका. आला आमच्याच घरातला ओबीसी आमच्याच विरोधात बोलायला. आता आक्रमक भूमिका अर्थात ओबीसी सगळ्या तुम्ही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. 1 सप्टेंबरला काय नियोजन असणार आहे? कशा पद्धतीचं पूर्ण आम्ही आज हाक दिलेली आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसीनी आता ते डोक्यात फिट करावं. तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी, तुमच्या येणाऱ्या 10 पिढ्यांच्या भवितव्यासाठी त्या गावातले ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेला सदस्य, सभापती होऊ पाहणाऱ्या लोकप्रतिनिधींनी डोळे उघडावे. आम्ही तुमच्यासाठी हाक दिलेली आहे. त्या जरांगेला, अडाण्याला काही कळत नसताना त्यांनी फक्त समाज बरोबर आहे म्हणून जे त्याच्या नैतिकतेत या राज्याच्या संविधानात बसत नाही ते मिळवलंय. आता तुमचं वाचवायचंय. तुमच्या कमरेचं पागोट, कमरेचं जे काय लंगोट ते काढून घ्यायचं चाललेलं आहे. ते तुमची इज्जत आबरू राखण्यासाठी आम्ही अपील केलेली 1 सप्टेंबरला.
तुम्ही या, आणि जर तुम्ही नाही आलात तर आम्ही समजू बाबा आम्ही मुर्दाडांचं प्रतिनिधित्व करत होतो आणि आम्ही आमचा बोऱ्या बिस्तारा बांधू आणि आम्ही कुठेतरी आमचं काम धंद्याला लागू. पूर्ण दिवस, एक दिवस तुमचं पूर्णतः आंदोलन असणार आहे 1 तारखेला. 1 तारखेला मुंबईमध्ये जायचंय, यासाठी आम्ही आमचे आमदार, खासदार, आमचे मंत्री या सगळ्यांना अपील करणार आहोत. आम्ही कुठे- त्यांच्याकडे कुठे? विनंती करणार आहोत. आम्ही जे 1 तारखेला मुंबईमध्ये 1 पण सप्टेंबर कुठे जमणार आहात सगळे? तो सगळा रोडमॅप, तो सगळा जो काय त्याचं स्वरूप, ते सगळं येत्या 8 ते 10 दिवसामध्ये दरम्यानच्या काळात आम्ही सगळ्यांशी चर्चा करू ना. आम्ही आता एक प्रतिनिधी आणि प्राथमिक स्वरूपामध्ये एक निर्णय घेतलाय, 1 तारीख ठरवली. त्याच्या दृष्टीने आता सगळ्यांची चक्र, सगळ्यांची आता डोकी चालायला लागतील. सगळेजण सजेशन सांगतील, असं करूया तसं करूया, मग रिक्षाने जायचं का चालत जायचं का फोर व्हीलरने जायचं का रेल्वेने जायचं, हे सगळं आम्ही ठरवू. नक्कीच. तर आता ओबीसीसाठी आर या पारची लढाई असणार आहे. आजच्या बैठकीमध्ये मुख्यतः हेच ठरलंय, तारीख ठरलेली आहे आणि ठिकाण अर्थात ठरलेलं आहे. मुंबईला 1 सप्टेंबरला सगळा ओबीसींचा हा जो आक्रोश मोर्चा आपण त्याला म्हणू शकतो, हा आता मुंबईमध्ये पोहोचणार आहे आणि दरम्यानच्या काळात कसं नियोजन असणार आहे हे त्यांच्याकडून सांगण्यात येईलच. मात्र आता अत्यंत आक्रमक पद्धतीनं ओबीसी आता पुढे आलेले आहे आणि हेच आजच्या या बैठकीचं खरं तर फलित आहे की 1 तारीख ठरलेली आहे. त्यामुळे आता त्याच्याकडे लक्ष लागून राहणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये सरकारकडनं काही संवाद ओबीसी नेत्यांच्या माध्यमातून काही साधला जातो का, यावर आणखी काही सरकारकडनं विचारविनिमय होतो का, हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. पुण्याहून शगुप्ता शेखसह अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.